मागच्या 2 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडली। काय परिस्थितीचा आढावा घेतला तुम्ही प्रशासनाचा, काय ठरलंय आढावा बैठकीमध्ये? नाही, आज हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण आपण पाहिलं तर 141 मिलीमीटर इतका हायेस्ट पाऊस पडला। अनेक जे आपले 30 मंडळ आहे, 30 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। त्याचा आढावा घेतला। आता पुढे त्यांना या जिल्ह्यामधला एक व्यक्ती माझ्या माहितीप्रमाणे आता आमच्याकडे जे एक्झॅक्ट माहिती आली त्या माहितीप्रमाणे तो पूर वाहून गेला आणि त्याची डेड बॉडी सापडली। त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे आपण जे काही 4 लाख रुपये द्यायचे ती मदत सकाळी देऊ। अजून एक बातमी अशी आली की 5 वाजता काही एक आमचा मौजे पारवा वसमत येथील महेश संतोष कदम हे 22 वर्षाचा जो आहे त्याच्या पायावर वीज पडून तो जखमी झालेला आहे, ही माहिती आहे। त्याचप्रमाणे एक संजय भीमराव ठोंबरे 33 वर्ष व कुमारी चैतन्य शेषराव ठोंबरे 10 वर्ष सारंगवाडी तालुका औंढा नागनाथ या नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेली असा टेंटेटिव्ह आहे। अजून काही त्याची डेड बॉडी मिळालेली नाही, पण शोध कार्य चालू आहे। या शोध कार्यामध्ये विशेषतः जिल्हाधिकारी महोदयांनी आणि SP महोदय असतील किंवा बाकीचे आमचे CO साहेब असतील या सर्वांनी संयुक्तपणे या सर्व ज्या झालेल्या नुकसान भरपाई आहे, ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये जिल्ह्यामध्ये लहान दुधाळ जनावरं शेळी मेंढी हे 19 मयत झालेली आहे। त्यांना प्रत्येकी 4,000 रुपयाप्रमाणे आपण 76,000 एवढी रक्कम तहसील स्तरावर त्यांना अधिकार देण्यात येत आहे। तसंच जिल्ह्यातील एकूण मोठे दुधाळ जनावरं 38 मयत झालेली आहे, त्याला 37,500 प्रमाणे 14,25,000 एवढी रक्कम तेही तहसीलदारांना तितके अधिकार देण्यात आलेले आहे। जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ येथे करणारी लहान जनावरं वासरू शिंगरू हे 19 मयत झालेली आहे, त्यांनाही प्रत्येकी 20,000 प्रमाणे 3,80,000 इतकी रक्कम। सोयाबीनच्या पिकाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। एकंदरीत आपल्याकडे पाहिलं आपण तर सोयाबीनचा पीक हा मोठा पीक आहे आणि शेतामध्ये पाणी सर्व प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक मंडळामध्ये शेतामध्ये पाणी असल्या कारणाने मोठी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यालाही आपण पेरणीचा क्षेत्र आहे 3,49,859 हेक्टर आणि याच्यामध्ये आता पंचनामे करून 2 दिवसात याची पूर्ण माहिती तंतोतंत मिळेल आपल्याला। प्रति हेक्टर 13,600 प्रमाणे आपण त्या 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादामध्ये आपण त्याचे पैसे देणार आहे आणि यामध्ये विशेषतः बागायत असेल तर 27,000 रुपये, फळबाग नुकसानीचा प्रति हेक्टर 36,000 रुपये अशा पद्धतीने स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना 218 असून त्याची सर्व व्यवस्था भोजनाची निवासाची सर्व करण्यात आलेली आहे। रेस्क्यू करण्यात आलेल्या नागरिकांना 87 असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेलं आहे। 1,000 घरात पाणी शिरलेलं आहे, 200 पेक्षा जास्त घराची पडझड झालेली आहे। हे सर्व पाहिलं तर निश्चित नुकसान मोठं आहे, संकट आहे। अजून ही पाण्याची आपण परिस्थिती पाहिली तर हवामान खात्याने सांगितलेलं आहे का या 5 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते किंवा पाऊस पडू शकतो आणि आता जितका पाऊस पडला तो सर्व त्या पहिलेच पाऊस इतका पडलेला 141 मिलीमीटर, तर आता जे पडेल त्यानुसार शासनाचे प्रत्येक अधिकारी कर्मचारी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आज संयुक्तपणे त्यांची मीटिंग घेतली सर्व विभागाची आणि विभागाचे त्या प्रमुखांना आदेश देण्यात आलेले की खालच्या लेवलवर तालुका स्तरावर गाव पातळीवर खेडे पाडे वाडी वस्ती तांडा इथपर्यंत आमची सरकारचे जे कर्मचारी आहे, काही ग्रामसेवक आहे, काही ठिकाणी तलाठी आहे, काही ठिकाणी कृषी सहाय्यक आहे आणि यांचा सर्व कंट्रोलिंग करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। कुठेही काहीही घडलं तर जिल्हाधिकाऱ्याला माहीत पडेल। काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी SP साहेब असतील आणि ग्रामसेवक आता या पाणी उघडल्यानंतर किंवा अजून पडल्यानंतर पडझड होण्याचा प्रमाण वाढू शकतो। अजूनही काही घराचे नुकसान, काही घराचे पंचनामे, मग ग्रामसेवक असतील त्याची
इथलचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले की तुम्ही तुमची जसं जसं परिस्थिती पाणी त्या शेतामध्ये जाण्यापुरता त्यांना रस्ता असला ते रस्त्यावर जातील आणि त्या रस्त्याने गेल्यानंतर त्या शेतापर्यंत कोणताही नुकसान झालेला बाधित झालेला शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही। आज परिस्थिती मी जे पाहिली, मी जे आता आढावा घेतला त्या आढाव्यामध्ये 30च्या 30 आपले जे मंडळ आहे ते म्हणजे जे काही आपल्या डेंजर झोनच्या पुढे गेलेले आहे। आता पुढच्या वेळेस भविष्यामध्ये जे जे पाऊस पडेल त्याचे परिणाम जे जे होतील त्याला आमचे सरकारच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून शासनाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्यासोबत असलेले बाकीचे आमचे जबाबदार जे काही पदाधिकारी आहेत म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य असतील, नगरसेवक, माजी नगरसेवक, मी सर्व पक्षीय सर्व व्यापारी सहित सर्वांना विनंती केली की सर्वांनी याच्यामध्ये यथाशक्ती संकट आला तर संकटाच्या काळामध्ये जे काही आपल्याला मदत करता येईल ती मदत केली तर निश्चित आपण सरकार तर मदत करणार आहे, सरकार पूर्ण याच्या उपाययोजनाही करणार आहे, परंतु काही अनेक लोक असतात की त्यांच्या मनामध्ये त्या गावाच्या परिस्थितीनुसार ते मदत करतात आणि ते मदत करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि हे संकट आहे माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा अनेक वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली का 100% जितका पूर्ण जिल्हा आहे जिल्ह्याचे 30च्या 30 मंडळ अतिवृष्टीच्या झोनच्याही म्हणजे डेंजर झोनच्याही पुढे गेलेले। आता भविष्यामध्ये हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे जे जे होईल ती परिस्थिती सर्व बारकाईने जिल्हाधिकारी महोदय त्याच्यावर लक्ष ठेवून आणि सर्व तंतोतंत ज्या ठिकाणी जी आवश्यकता असली ती मदत करू। शासनाच्या नियमाच्या वर बी काही लागत असेल आणि जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं तर याच्यामध्ये काही नियम बाह्यही काम करायचे असेल, नियम तोडून बी काही नियम आहे आमचे काही इतके लाख द्यायचे पण त्याच्यापेक्षा जास्त लागतं तरी ते देण्यासाठी आम्ही त्यांना खर्च करण्याची पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तहसीलदार असतील, खाली COचे BDO असतील, हे सर्व अधिकारी विशेषतः कृषी विभागाचे यांच्यावर बी आता अनेक जे एक एक गावामध्ये 2-2, 3-3 सजे त्यांना दिलेले आहे। तलाठी समजा 3 गावामध्ये असेल तर 3-3 गावाला, एक गावाला कृषी सहाय्यक राहील, एक गावाला ग्रामसेवक राहील, एक गावाला पण प्रत्येक ठिकाणी ते राहावं असे आदेश मी आज दिले। एकंदरीत हिंगोली जिल्हा हा दुष्काळ ओला दुष्काळ म्हणून नाही आता परिस्थिती कशी आहे का अजून आपल्याकडं 2-3 दिवस पाऊस पडणार आहे। पूर्ण पाऊस पडल्यानंतर आपल्याकडे एकदा आकडे आले, गाववाईज आले, सर्वे नंबर सहित गावाच्या व्यक्तीच्या नुकसान कोणाचाही होण्याचे सर्व एकदा आकडे आले तर शासनाकडे ही सर्व परिस्थिती मांडू आणि शासनाच्या माध्यमातून जे जे काही निकष आहे त्या निकषामध्ये एकही बाधित झालेला शेतकरी वंचित राहणार नाही। घरचे नुकसान असेल, गुरं जनावर पशुधन जे जे नुकसान झाले असेल त्या सर्व नुकसानाच्या बाबतीत पूर्ण पंचनामे केले जाईल आणि परिस्थिती आली तर असाही आपण सांगितल्याप्रमाणे तोही आपण प्रस्ताव शासनाला देऊ। शेवटी शासन आणि जनता जनार्दन हे जनता जनार्दन आमचे सर्वांचे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही। त्याला हवालदिल झालेल्याला आधार देण्याचं काम, मदत करण्याचं काम सरकार करणार। मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झालेली आहे का? त्यांना या सगळी माहिती दिलेली आहे का? सर्व माहिती आता मी पहिले संभाजीनगर जिल्ह्याची पूर्ण माहिती घेतली, आता मी इथे आलो आणि इथं मी आता सकाळी पहिले एकदा मी स्वतः पाहणी करणार आणि पाहणी झाल्यानंतर पूर्ण माहिती तशी जिल्हाधिकारी महोदयांनी पूर्ण त्यांच्या जे काही आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जे काही कार्यक्षेत्रामधले झालेली नुकसान आणि बाकीचे तंतोतंत माहिती सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला देण्यात आली। आता या बैठकीमध्ये कुठे कुठे विजा पडल्या त्याची माहिती दिली। औंढा पोलीस स्टेशनवरती वीज कोसळल्याची घटना घडलेली होती। जर वीज कोसळली असेल तर त्याची नोंद प्रशासनाकडे का नाही? कदाचित असं असेल तर SP साहेब तुमच्या समोर आहे। कोसळली का SP साहेबांना? नाही SP साहेबांनाच ती माहिती असेल की तुमच्या पोलीस स्टेशनवर वीज कोसळली असं यांचं बोलणं आहे। आपल्या वायरलेस रिपीटरवर वीज पडलेली आहे सर, बस बाकी होऊ शकते असं, पण तिथे काही हानी झाली नाही, काही फार मोठं नुकसान नसेल। नाही आता किती नुकसान असेल आता SP साहेब त्याची माहिती त्यांच्या पोलीस स्टेशनमधून घेतली। शेवटी कसं आहे की पुऱ्या जिल्ह्यामध्येच ही आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती परिस्थिती निर्माण झालेली याच्यावर SP साहेब बी त्यांची माहिती घेतील, जिल्हाधिकारी महोदय घेतील आणि COO हे सर्व घेऊन माहिती तुम्हाला तंतोतंत मला असं वाटतंय की जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती घडते एक प्रेस नोट बनवावी आणि एक प्रेस नोट एक तरी टाईम ठरवून घ्या आपण, त्या टाईमवर आपले सर्व पत्रकार बांधवांना त्याची माहिती द्यावी। तो माहिती दिली
तर ते सहज त्यांना माहिती मिळाली तर ते करू शकतात. सर, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे, सर्वाधिक नुकसान पिकांचं दिसतंय. या पंचनाम्यासाठी काही डेडलाईन असणार आहे का? आणि राज्य सरकार म्हणून तुम्ही मंत्री आहात, त्यांना मदत कधीपर्यंत मिळणार आहे? कारण 2 महिन्यावर निवडणुका आहेत. नाही आहे पहा, निवडणुकीशी याला काही जोडण्याचं कारण नाही. ही जी आसमानी संकट ज्या वेळेस येतात त्या निवडणुकीला समोर ठेवून येत नाही. हे आसमानी संकट जे आलेलं आहे याचे पंचनामे केले जाईल आणि तात्काळ त्यांना मदत दिली जाईल. अति आवश्यक जी मदत आहे ते तर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली तहसीलदारांना आता त्यांच्या पद्धतीने त्यांना अधिकार दिले का तुम्ही तुमच्या लेवलवर जे काही असेल ते करा आणि खाली द्या. तात्काळ त्या जो काही डॅमेज झालेला असेल किंवा काही घर डॅमेज झाले असेल, अर्जंट त्याला अन्नधान्य पाहिजे असेल किंवा अजून काही मदत पाहिजे असेल, ते पूर्ण अधिकार आम्ही शासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाराचा सर्व तालुकाच्या मध्ये तालुका दंड अधिकारी म्हणून जे तहसीलदार असतात त्यांच्याकडे दिलेले आहे. साहेब, डोंगरगाव नावाचं गाव आहे नांदेड हिंगोली रस्त्यावरती. कयाधू नदीचं पूर्ण पाणी तर गावाला लागले. लोक गावातून बाहेर जायला तयार नाही आहेत आणि प्रशासन पोहोचलं नाही. असं अनेक गावामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. मी काही ते नाकारत नाही, परंतु डोंगरगावला ही तात्काळ जिल्हाधिकारी त्याचा आढावा घेतील आणि आज रात्री आताच रात्री संपर्क तुटला असेल तर त्याचे संपर्क करतील. शेवटी संकटाच्या काळामध्ये ते गावकरी जे आहे त्यांना पूर्ण मदत केली जाईल. सर, एक शेवटचं, प्रशासनानं अनेक गोष्टीची तुम्हाला माहिती दिलेली आहे. उद्या ही सकाळी सगळी माहिती घेऊन परत तुम्ही प्रेसमध्ये सांगणार का अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचलं नाही? जनावरांचे फिगर आउट आले नाही, सगळं हे बरंच काही प्रशासनानं तुम्हाला सांगितलं नाही. ही माहिती तुम्ही उद्या सगळी आम्हाला कळवणार का तुमची पाहणी झाल्यानंतर? नाही, मी पहिलेच काय बोललो, अनेक जनावरं मी तुम्हाला याच्यामध्ये माहिती देताना सांगितलं का लहान जनावरं शेळी मेंढ्या 19 आहे, मोठे दुधाळ जनावरं 38 आहेत. आजची माहिती आली, आजची माहिती आणि काही लहान जनावरं आहे त्या सर्वांची एकंदरीत पाहिली तर 14 लाख, एकाची 25,000 आहे, एकाची 3,80,000 आहे एक मोठ्या जनावरांची. आणि काही लोकांची काही जनावरं 400 प्रमाणे जे आपण देतो त्यांना 4,000 प्रमाणे तर त्यांची 76,000 आहे. आताची एक मिनिट जाऊ ना, आज जी आताची माहिती आहे. आता जसं समोर येईल, जसे पंचनामे येईल, अनेक शेतकरी आज त्यांच्या शेतामध्ये काय झालेलं आहे, त्याच्या वखारीवर काय झालेलं आहे, ॲक्च्युअल परिस्थिती काय झालेली आहे त्यांना बी माहीत नाही. ते त्यांची माहिती घेतील आणि मी तुम्हाला पहिलेच बोललो का गाव लेवलवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या तिघांमधून एक असली तर एक तरी अधिकारी त्याला कंट्रोल करण्यावाले BDO असतील, तहसीलदार असतील, SDM असतील किंवा अजून ज्या आमच्या वेगवेगळे विभाग आहे या सर्व विभाग अशा इमर्जन्सीमध्ये सर्वाला काम करण्याचे सर्वांनी आपापल्या खालच्या कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन एकही शेतकरी असेल, शेतमजूर असेल, गोरगरीब असेल, घराचा असेल, जनावरं असतील, पशुधन असेल, जे नुकसान झालेलं आहे त्या सर्वाचा पंचनामे करून एक कोणावरही अन्याय होणार नाही. परंतु आज आपल्याला एकदम अचानक आकडा सांगणं हे इतका नाही, पण मी माहिती याची पूर्ण तंतोतंत माहिती घेणार आणि माहिती घेतल्यानंतर याच्यावर मी तुमच्यासाठी एक विशेष व्यवस्था यांना बोललो की रोज 8 वाजेला दिवसभरचा जे अपडेट आहे, जी काही परिस्थिती होईल जशी आता समोर येईल, तुमच्याकडे बी काही माहिती आली तर तुमच्याकडची बी माहिती तुम्ही पाठवा, त्याच्यानुसार बी आम्ही पूर्ण. एक मिनिट ताई, हे कसं आहे की तुम्ही जे एकदम महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला का या परिस्थितीमध्ये आता जे तुमच्याकडे आकडे आलेली माझ्याकडची आकडेवारी पूर्ण नाही आहे, मी ते कबूल करतोय. कारण की अशा ज्या वेळेस संकटाचा काळ असतो त्यावेळेस तंतोतंत माहिती मिळत नाही. परंतु 30च्या 30 पूर्ण जिल्हा जो आहे तो अतिवृष्टीचा जे रेशो आहे, जे नियम आहे त्याच्यावरती गेलेला आहे. आज 141 मिलीमीटर पाऊस पडणं इतकं सोपं नाही, त्याच्यापेक्षाही काही ठिकाणी ढगफुटीसारखंही वातावरण झालेलं आहे. तिथलची बी माहिती आता टप्प्याटप्प्याने सर्व जमा होईल. परंतु कोणाचाही नुकसान कर्मचाऱ्यांनी लपवलं तर त्याला आम्ही सोडणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्याकडे द्यावा, अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदयाकडे द्यावा, जिल्हाधिकारी महोदयांनी आणि मी शासनाला द्यावा आणि शासनाकडून सर्व नुकसान भरपाई दिली जाईल. सर, आपण आता PPT बघितली त्यामध्ये रस्त्यांच्या दुरावस्थे संबंधात आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे, राज्य रस्त्यातील किंवा जिल्हा परिषदचे असतील. परंतु नॅशनल हायवेच्या काही ठिकाणी क्षती पोहोचली आहे.
मुलांना सुद्धा काही ठिकाणी केंद्राच्या हातीमध्ये आहे. ती माहिती आपल्याकडे आली आहे का? नॅशनलचे लोक कोणी इथे आलेत का आणि ती माहिती आपण घेतली आहे का? नाही पण जे काही जिल्ह्यामध्ये रस्ते असतात, नॅशनलचे असतील, जिल्हा परिषदचे असतील, सार्वजनिक बांधकाम असेल, CMJY असेल, PMJSY असेल, वेगवेगळ्या यंत्रणाची जी नुकसान झालेली आहे ते त्यांचे प्रमुख आता सर्व जिल्हाधिकारी महोदयाकडे माहिती देतील. आणि माहिती नाही दिली तर ती माहिती लपवता येत नाही. शेवटी झालेलं नुकसान जो आहे, तुमच्याकडेही अनेक तुमची यंत्रणा आहे, तुमच्याकडेही शेतकरी माहिती देऊ शकतात, तुमच्याकडेही सरकारच्या एखाद्या विभागामध्ये त्यांनी पंचनामे, जसं आता सांगितलं का पोलीस स्टेशनवर वीज पडली, मला माहीत नव्हती. आणि तुम्ही जे सांगू लागले, माहिती देऊ लागले, ते सत्य समजून आपण पुढची कारवाई करू ना. शेवटी आपण सर्व मिळून, काही रस्ते वाहून गेले असतील, पुलं वाहून गेले असतील, काही नादुरुस्त झाले असतील, काही ठिकाणी शेतीचे रस्ते असेल, काही ठिकाणी वाडी वस्ती छोटे छोटे रस्ते असेल ते बी गेले असेल. ही काही आज तुम्ही असा एक्झॅक्ट आकडा नाही आहे. ही फक्त प्रायमरी स्टेजवर ही जी आता सध्याची माहिती त्यांच्याकडे जी आली ती मला दिली त्यांनी. परंतु उद्यापासून आमची यंत्रणा आता तीव्र गतीने आणि वस्तुस्थिती जाऊन पाहून आणि त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून उपाय करतील. सर, तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात, इतक्या उशिरा बैठक घेत आहेत, पण तुमच्या बैठकीला अनेक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही, अनेक अधिकारी अनुपस्थित आहेत. त्यांच्यावरती कारवाई काय करणार, काय त्यांना इशारा आहे? मुख्यालय देखील सोडू नका म्हणाले तुम्ही. देखो पहा, मी पहिलेच बोललो, मी जिल्हाधिकारी महोदयांना बोललो की जे अधिकारी तुम्ही बोलवल्यानंतर आले नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल. नंबर 1. नंबर 2, बेजबाबदारपणे वागतील तर त्यांच्यावर बी शिस्तभंगाची हे जे कायदाच वेगळा आहे. हे जे कायदा आहे हे कायदा असं नाही आहे. रेग्युलर कर्मचारी अधिकाऱ्यांना वागण्याचं वेगळं आहे. आणि अशा संकटाच्या काळामध्ये कोणताही अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये दिलेल्या आदेशाचा पालन करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि आपण सर्व त्याचे गवाह राहणार आहे. मी सर्वांच्या समोर बोलू लागलो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कारवाई करण्याचा तुमच्या येण्याच्या अगोदरच आमची मीटिंग होती. त्यामध्ये कोण गैरहजर आहे, कोण हजर आहे, कोण अधिकाऱ्याला बोलवलं, कोण आले नाही आले, त्यांचं जे पूर्ण हे रजिस्टर तपासणार आहे, त्यांच्या सह्या घेतलेल्या आहे आणि त्यांना उद्या ते नोटीस देतील जिल्हाधिकारी महोदय. नोटीस दिल्यानंतर मग पुढची कारवाई काय करायची तीही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.